परभणीत नव्याने स्थापन झालेली राजगृह ब्रिगेड ही युवा चळवळ सामाजिक व बौद्ध धम्माच्या कार्यातून अधिक गतिमान होत असल्याचे दिसून येत आहे। धम्मप्रसार, सामाजिक ऐक्य आणि युवकांमध्ये नैतिक मूल्यांची जोपासना करण्याच्या उद्देशाने ब्रिगेडच्या वतीने सामूहिक वर्षावास व उपोत्सवाचा संकल्प करण्यात आला आहे। यापूर्वी 17 जून रोजी सरसेनानी आनंदराज आंबेडकर, पूज्यपदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर तसेच भिक्खू संघ यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जातीतील 58 समाज घटकांच्या सहभागातून निघालेल्या धडक महामोर्चाने शिस्त, संघटन शक्ती आणि पारदर्शकतेचा आदर्श निर्माण केला होता। या मोर्चानंतर एकत्र आलेल्या युवकांनी राजगृह ब्रिगेडची स्थापना करून विविध विधायक उपक्रमांना सुरुवात केली आहे। तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या पंचशीलाचा अंगीकार, नैतिक जीवन मूल्यांचा स्वीकार आणि समाजात मंगल, मैत्री, बंधुता व करुणेचा संदेश प्रसारित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आषाढी पौर्णिमा हा अतिशय पवित्र आणि मंगल असा दिवस आहे। त्रिशरण, पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि 10 पारमिता यांच्या माध्यमातून अखिल विश्वाला प्रज्ञाशील करुणेचा महामार्ग प्रशस्त करतानाच बहुजन हिताय बहुजन सुखायचा संकल्प विश्वाला प्रदान करून महानमंगल महासत्तेचा महामार्ग प्रशस्त करणाऱ्या महाकारुणिक सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी पावसाळ्याच्या काळामध्ये भिक्खू संघ एका ठिकाणी 3 महिने राहून पावसाळ्याचा हा कालखंड या कालखंडामध्ये ते स्वतः चिंतन मनन करून आत्मचिंतन करून त्रिशरण, पंचशील, 10 पारमितांचं पालन अतिशय काटेकोरपणाने करायचे। तो पायंडा गत अनेक हजारो वर्षांपासून सुरू आहे। यावर्षी सुद्धा परभणीच्या राजगृह ब्रिगेडनं या सगळ्या तरुणाईनं या जेनजीनं असं ठरवलेलं आहे की परभणीतल्या राजगृह ब्रिगेडची सगळी तरुणाई यावर्षी वर्षावास त्रिशरण पंचशीलाचं ग्रहण करून त्रिशरण पंचशीलेचा अंगीकार करून त्याचं पालन करणार आहे आणि या वर्षावासाच्या कालखंडामध्ये आपल्या बौद्ध धर्मामध्ये सांगितलेल्या मंगल मैत्रीचा, प्रज्ञाशील करुणेचा अंगीकार करत आपलं जीवन जगणार आहे। यासोबतच दर सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन करणार आहोत आणि येणारी तरुणाई ही शुभ्र वस्त्रामध्ये इथे येऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहे आणि एक अतिशय महत्त्वाचा जो संकल्प आहे की वर्षावासाचा जो संकल्प आहे तो आम्ही सगळ्या या युवकांच्या सोबत आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे। आजपासून वर्षावासाला सुरुवात झालेली त्याचे अनुसरून राजगृह ब्रिगेडने असा संकल्प केला आहे की रोज सायंकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पंचशील घेणार आहेत। या कार्यक्रमाला जवळपास राज ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी सदस्य या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। रोज सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होईल। नमो बुद्धाय प्रेंजली अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आम्ही एका जागी जमलेलो आहोत। नवीन स्थापन झालेली राजगृह ब्रिगेड यांच्या वतीने आता रोज इथे सायंकाळी नटरन सरांनी सांगल्याप्रमाणे रोज सायंकाळी इथे 6 वाजता बुद्धवंदना, पंचशील, त्रिशरण आणि पंचशील होणार आहे। राजगृह ब्रिगेडचा हा एक नवीन उपक्रम सर्व तरुणाईसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। मी याद्वारे सर्वांना असे आवाहन करतो की 3 तारखेपर्यंत सर्व तरुणांनी रोज सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहावे सर्वांना विनंती। गुरुपौर्णिमा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्धाला आपलं गुरु मानलं होतं आणि गौतम बुद्धांनी दिलेला पंचशील आम्हाला त्यांनी गौतम बुद्धाचा बौद्ध धर्म देऊन आम्हाला ते पंचशील दिलं आणि आजपासून वर्षावासाला सुरुवात झालेली आहे। राजगृह ब्रिगेड आम्ही सर्व आजपासून या वर्षावासाच्या निमित्तानं या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर रोज त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करणार आहोत आणि काटेकोरपणे हा वर्षावास आम्ही पंचशील पाळणार आहोत। आम्ही रोज सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी आज येणार आहोत। पहिला दिवस होता, पावसामुळे जास्त लोक आले नाही, पण उद्यापासून कंटिन्यू वर्षावास संपेपर्यंत आम्ही या ठिकाणी जमा होणार आहेत आणि आमच्या बाबासाहेबांसमोर पंचशील हे घेणार। म्हणजे वर्षावास हा मुळात भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचा 3 महिन्याचा कार्यकाळ असतो। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंतच्या या कार्यकाळामध्ये राजगृह ब्रिगेडच्या वतीनं जे आमचे नव्या पिढीचे सगळे आंबेडकरी जे तरुण आहेत त्यांनी हा संकल्प केला की विश्वोत्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आपण संध्याकाळी 6 वाजता त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करायचे
आणि तथागत भगवान गौतमबुद्धाचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि सामाजिक ऐक्य जोपासण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. म्हणून या निमित्तानं आजपासून सुरुवात झालेली आहे. उद्यापासून रोज प्रामुख्याने 3 तारखेपर्यंत येईल आणि नंतरच्या प्रत्येक रविवारी बुद्धवंदना होणार आहे आणि या वंदनेमध्ये सर्व स्तरातील लोक सहभागी होणार आहेत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की प्रत्येक रविवारी आपण सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी 6 वाजता उपस्थित राहा. धन्यवाद. जय भीम.